तर आज मी घेऊन आले आहे एक नॉनव्हेज रेसिपी। आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने चिकन करी। हो, खूप छान होते, खूप टेस्टी होते, चमचमीत अशी रेसिपी आहे। पूर्वी जसे आपल्या आई आजी बनवायच्या तशीच ही रेसिपी आहे। तर चला पाहूया गावरान पद्धतीने चिकन करी कशी बनते। तर चला आज आपण बनवतोय गावरान पद्धतीची चिकन करी। खूप सुंदर होते, खूप छान होते आणि प्रत्येकाला आपल्या बालपणीची आठवण येईल अशी चिकन करी बनत होती, तीही देशी कोंबड्याची। पण आता काय झाले आहे, देशी कोंबडे मिळणे खूप कठीण झाले आहे, तर आपण बॉयलरचेच बनवूया। तर चला बघूया कशी बनते। मी इथे 1 किलो चिकन घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने। आता आपण याला हळद आणि मीठ लावून घेऊया। हळद, मीठ चवीप्रमाणे आणि ह्याला छान असं चोळून घेऊया आपण हळद आणि मीठ। आता आपण ह्याला उकडून घेणार आहे। तर मी चिकन ठेवले आहे पातेल्यात, त्याच्यावर आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला ग्लासभर पाणी घालायचे आहे आणि पाणी जसे जसे गरम होत जाईल तसे तसे आपल्याला त्या चिकनमध्ये घालत जायचे आणि चिकन आपल्याला उकडून घ्यायचं आहे। पारंपरिक पद्धतीने करतोय, जसे आपल्या आजी आई बनवायची तसं आज आपण बनवतोय। पाणी आता बघा किती पाणी सुटले आहे ना। आता आपण हेच पाणी ह्यामध्ये घालून घेणार आहोत थोडं आणि परत एकदा आपण झाकण लावून असंच ह्याला शिजून घ्यायचं आहे। परत आपल्याला ह्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल, आपण घालून घेऊ। परत एकदा ताटातले पाणी आपले छान गरम झाले आहे। आता आपण आतमध्ये घालून घेऊया। तुम्हाला जेवढे आळणी हवा असेल तेवढं तुम्ही करून घ्या रस्सा। मी आता मसाला बनवून घेत आहे। तर मी इथे छोटे छोटे कांदे घेतले आहेत, माझ्याकडे मोठे कांदे नव्हते सध्या, तर छोटे कांदे आहेत त्यामुळे मी 5 कांदे घेतले आहेत। कांद्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। भाजलेल्या कांद्याची टेस्ट चिकनच्या रस्स्याला खूप छान येते, मटणाच्या रस्स्याला पण छान येते, पण आज आपण चिकन बनवतोय तर चिकनच्या रस्स्याला खूप छान चव येते। कांदे छान असे फिरवून फिरवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। चारी बाजूनी छान भाजले गेले पाहिजेत कांदे। एकदा तुम्ही माझी रेसिपी करून बघा, खूप छान होते आणि काहीतरी वेगळं आपल्याला खायला मिळतं। आपण तेच खाऊन बोर झालो असेल तर अशी पण एकदा करून बघा। मी आधेमध्ये करत असते अशी रेसिपी, बालपणीची आठवण येते मला, कारण ह्या सगळ्या ज्या आहेत गोष्टी ह्या चुलीवर व्हायच्या, त्यामुळे त्याला टेस्ट खूप छान असायची। पण आता सध्या तर आपल्याकडं फ्लॅश सिस्टीममुळे चूल नाहीये, तर आपण गॅसवरच बनवूया। कांदे आपले छान भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कांदे थोडे गार करून घेऊया। मग याची साले काढून आपण याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मी एक पॅन ठेवले आहे, पॅन छान गरम झाले आहे। आता त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरे, खिसलेले खोबरे आहे माझ्याकडे, ते मी घेत आहे। ते आपण छान भाजून घेऊया। खोबरे मंद आचेवर छान खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खिसलेलं नसेल तर तुम्ही खोबऱ्याची वाटीही गॅसवर भाजून घेऊ शकता, त्याची चव सुद्धा खूप छान येते, पण माझ्याकडे खिसलेलं खोबरं होतं ते मी वापरत आहे। आता खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आपलं। आता मी ह्यामध्येच 2 चमचे तीळ घालणार आहे। पांढरी तीळ घेतली मी, तीही खोबऱ्यासोबतच आपण छान भाजून घेऊया। छान भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेला आहे। गॅस बंद करून आता याला हे गार करून घेऊया आपण। आता अजून एक मसाला बनवणार आहे, त्यासाठी धणे घेतो आपण, 3 चमचे घेतलेत मी ते, याला आपण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यामध्येच मी 1.5 चमचा जिरे घालणार आहे। जिरेही धण्याबरोबरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अजून आपण यामध्ये मसाले घालणार आहोत।
यामध्येच मी 3 हिरवी वेलची, 5 ते 6 लवंगा आणि 5 ते 6 काळी मिरी घालणार आहे. हे पण यासोबत छान भाजून घेऊया. हाच मसाला आपण वापरणार आहोत चिकनला. दालचिनीचा एक स्टिक घालून घेऊया आणि मंद आचेवर छान या मसाल्याला भाजून घेऊया. मसाला छान भाजून झाला आहे. यालाही आपण गार करून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया. आधी मी कोरडे मसाले वाटून घेते. तर आपण जो भाजलेला मसाला होता तो मी मिक्सरमध्ये घेतला आहे. ह्यातच मी खोबरे आणि तीळ जी आपण भाजून घेतली होती तीही घालणार आहे आणि कोरडे मसाले वाटून घेणार आहोत. मसाला आपला छान वाटून झाला आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे. आता आपण ओला मसाला घेऊया वाटून. भाजून घेतलेले जे कांदे होते त्याचे सालपटे काढून घेतले आहेत मी इथे. 2 मोठे टोमॅटो घेतले चिरून, कोथिंबीर घेतली 1 मूठ आणि थोडंसं पुदिना घेतला आहे. माझ्याजवळ होता म्हणून, तुमच्याजवळ नसेल तर स्किप करू शकता. आणि मी आलं लसूणची पेस्ट वापरणार आहे. तुमच्याकडे पेस्ट नसेल तर 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आणि 2 इंच होईल एवढं आलं, 2 ते 3 इंच एवढं आलं तुम्ही ह्यात वापरू शकता. आता आपण हे वाटून घेऊया. वाटण आपलं हिरवं वाटण ही रेडी आहे. आता आपण फोडणी देऊया. चिकन पण आपलं छान वाफवून झालेलं आहे. शिजलं आहे आपलं चिकन छान. पहा, छान असं सॉफ्ट शिजलं आहे. आता आपण फोडणी देऊया. ह्या रश्श्याला टेस्ट खूप छान येते कारण आपण पातेल्यात शिजवून घेतलं आहे याला आधी. त्यामुळे फोडणीसाठी मी मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मोठे 2 पळ्या तेल घालून घेतलं आहे. तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्यामध्ये मसाला भाजून घ्यायचा आहे. मी तेजपत्ता घालून घेते ते 2 ते 3. आता मी आलं लसूण पेस्ट इथं मोठे 2 चमचे वापरणार आहे कारण मी आलं लसूण वाटणात घेतलं नव्हतं, माझ्याकडे होतं त्यामुळे मी पेस्ट वापरते. आणि याला छान असं भाजून घ्यायचं आपल्याला आलं लसूण पेस्ट. आणि हे भाजलं गेलं की मग आपण मसाला घालूया आपण जो वाटलेला आहे तो. आलं लसूण पेस्ट आपल्याला त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. नाहीतर तुमच्या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला तोच वास परत येत राहतो आणि खाल्ल्यानंतर आपल्याला ढेकरही तसेच येते. त्यामुळे आपल्याला ही टीप लक्षात ठेवा. छान अशी भाजून घ्यायची आलं लसणाची पेस्ट. आता आपण बनवलेले वाटण घालूया आणि तेही ह्यासोबत भाजून घेऊया. आता ह्यामध्ये मी कोरडे वाटण पण घालते खोबऱ्याचे, जे आपण वाटून घेतले होते. त्यामुळे तेल छान सुटेल. खोबऱ्याचे जे तेल असते ते मसाल्यामध्ये उतरून जाईल भाजल्यामुळे. आता मी झाकण ठेवून असंच मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. 2 मिनिटं असेच ठेवूया, मसाला छान भाजला जाईल. पहा, मसाला आपला छान भाजला गेलाय. आता बाकीचे मसाले आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. छान भाजला गेलाय मसाला आपला. पाव चमचा हळद घालूया. मसाल्यासाठी घालतोय आपण हे. आपण आधी चिकनला लावून घेतलेली आहे हळद, त्यामुळे खूप कमी वापरते मी आता. काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहे मी 1 ते 1.5 चमचा. ह्याने कलर खूप सुरेख येतो. होममेड चिकन मसाला वापरणार आहे मी 1 चमचा. हा मी घरी बनवलेला आहे आणि खूप छान टेस्ट येते. जास्त आपण मसाले वापरलेले नाही आहेत सुरुवातीला पण, त्यामुळे आता मी घालत आहे आणि सर्व मसाले छान भाजून घेऊया. कांदा लसूण मसाला आता आपण घालून घेऊया.
मी इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरणार आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तुम्ही कमी जास्त करू शकता. भाजून घेऊया आपण सर्व मसाले नीट. मसाल्याला छान तेल सुटले आहे पहा. आता आपण चिकन स्टॉक आणि चिकन दोन्ही घालून घेणार आहोत. जे आपण उकडून ठेवलं होतं चिकन ते घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. पहा किती सुंदर दिसतोय आपला गावरान पद्धतीचा चिकनचा रस्सा, होय ना. छान तर्री आली आहे, ज्याला आपण कट म्हणतो. खूप छान आलंय आणि खूप छान बनला आहे. आता तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी गरम करून ह्यामध्ये ॲड करू शकता. आता मी ह्याला असंच झाकून 5 ते 7 मिनिटं शिजवून द्यायचं आहे आपल्याला मीडियम टू लो गॅसवर. आणि तयार आहे आपला गावरान पद्धतीचा चिकन रस्सा. पहा किती छान तर्री आली आहे ना. आपला रस्सा ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते. पहा किती सुंदर झाले आहे आपले गावरान पद्धतीचे चिकन. खूप सुंदर होते आणि खूप छान होते चिकन करी. तुम्हीही अशा प्रकारे बनवून खा आणि मला सांगा की कसा झालेला. हां, आणि काय काय शिकायचं आहे तुम्हाला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि माझं चॅनल अनिसा कजायका ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.